वितरणचा जो भोंगळ कारभार चालू आहे त्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आमच्या म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे त्यांच्या माध्यमातून सातारामध्ये काम करणारे पूर्व आणि पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष मदन खळखळ आणि सोमनाथ तात्या धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या भोंगळ कामकाजाचा पर्दाफाश करण्याकरता व तसेच तिथं असणारा जो अधिकारी आहे 12% आणि हरनाळकर ना येरळकर यांच्या कारभाराची SITच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याकरता आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे। याचं कारण असंच की गेली 3-4 वर्ष उलटूनसुद्धा हे अधिकारी राजरोसपणे मनमानी कारभार करत आहे। यांना 3-4 वर्ष झाली तरी जिल्ह्यामध्ये त्यांना बदलीचं काही पत्र आलं असेल परंतु कामून वाढवून घेतात याचा आम्हाला समजलंच नाही। त्यामुळं यांनी आतापर्यंत केलेली जी काही वीज जोडणी आहेत तसेच अनेक प्रकारचे जे काही DP बदलणे किंवा खांब टाकणे इत्यादी जी टेंडर प्रक्रिया राबवल्या आहेत या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी केलेल्या जे काही आजपर्यंत चुकीच्या पद्धतीनं काम आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दलित वस्ती नसतानासुद्धा विशेष घटक योजनेच्या माध्यमातून जे समाज कल्याणच्या माध्यमातून काही कनेक्शनं जोडली जातात आणि DP टाकले जातात त्या DP त्यांनी टाकलेल्या DP योग्य ठिकाणी टाकलेत का। तसेच आमच्याच म्हणजेच दलित वस्ती आहे त्या तिथं बहुजन वस्ती आहे त्या ज्यांचा खऱ्या अर्थानं त्या DPचा आणि वीज कनेक्शनचा आमच्या समाजाला म्हणजेच मारमांग चांभार कुंभार वडार कायकाडी साळी माळी कोळी यांना होतो आहे का। आणि जर होत नसेल तर तिथं फक्त लेआउट टाकले तर तिथं DP टाकले तर हे रिपब्लिकन पक्ष कदापि खपवून घेणार नाही। त्याच माध्यमातून अनेक ठिकाणी बिल्डिंगच्या माध्यमातून बांधले जातात त्या ठिकाणी जिथं 100 kVच्या DPची गरज आहे आवश्यकता आहे तिथल्या बिल्डरची हातमिळवणी करायची आणि त्या हातमिळवणी करून 60 kVचा DP टाकायचा आणि बाकीच्या पैशाचा घपला करायचा अशा पद्धतीचं नियोजन आहे। तर कधी 60 kVची मागणी असेल आवश्यकता जर 60 kVची असेल तर 100चा टाकायचा आणि ठेकेदाराकडे पैसे काढायचे असले लागेबांधे या MSCB विभागात चालू आहेत। आणि आपण पाहतोय की सर्वसामान्य ग्राहकाला मात्र बिल येत असताना आणि बिल देत असताना मात्र तिथलं मनमानी कारभाराचं बिल दिलं जातं। ज्याचं कनेक्शन 100 युनिटच्या पुढे गेले त्याला 10-15 रुपयांना दर आकारणी करायची आणि दर आकारणी केल्यानंतर त्याला भरमसाठ बिल पाठवायचं आणि बिल नाही भरले की दुसऱ्या दिवशी तो कैची आणि काय म्हणते ना ती घेऊन जातोच पकड घेऊन 2च मिनिटात कट करतो। अशा प्रकारे सर्वसामान्याची लूट सुरुवात केलेली आहे आणि MSCBच्या या मनमानी कारभाराला सर्वसामान्य ग्राहकसुद्धा कंटाळलेला आहे। आज आपण पाहतोय की MSCBचा इथं कालनिर्णयाच्या जे साळगावकरांचा महिना मात्र 30 तारखेचा 31 तारखेचा आणि MSCBचा महिना मात्र 25 तारखेचा आणि 25 तारखेचा महिन्यामध्ये वर्ष आमचं 12 महिन्याचं आणि MSCBचं वर्ष मात्र 13 महिन्याचं अशा प्रकारचा कारभार MSCBने केला आहे। या 4 विषयाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचं MSCBच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या दोन्ही अधिकाऱ्यांना ची हकलपट्टी करा म्हणून आम्ही छेडणार आहे एवढं मात्र निश्चित। आम्ही पत्र देऊनसुद्धा जर त्या ठिकाणी दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात म्हणजे 8 दिवसात कलेक्टर ऑफिस समोर आम्ही MSCBच्या दारात 5 ते 6 तारखेपासून आम्ही आंदोलनाला बसू आणि त्या ठिकाणी न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही एवढं नक्की। आम्ही जे पत्र दिलेलं आहे यांना कलेक्टरला निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्याला की जे काय घटना केलेलं आहे MSCBनं ते तुम्ही सॉल्व करा। तर त्यांनी अजून आम्हाला काय सांगितलं पत्रावर दिलं नाही। जर पत्र आम्हाला जर लवकर त्यांनी दिलं नाही तर आम्ही त्यांच्या MSCB दारामध्ये अर्धनग्न आंदोलन करणार आणि आमच्या महिला जे आहेत ते आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करणार असं आमचं महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब पवार आणि दीपक वाणिकांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने करणार।